आजचं जग वेगवान आहे, आवाजांनी भरलेलं आहे. सतत स्क्रीन, सूचना, अपेक्षा, तुलना आणि स्पर्धा यामध्ये आपण जगतो. या गोंधळात मजबूत पुरुष म्हणजे नेमकं काय? मोठं शरीर? कठोर आवाज? आक्रमक वागणूक? नाही. खरा मजबूत पुरुष आक्रमक नसतो, तो स्थिर असतो. तो बाहेरून नव्हे तर आतून मजबूत असतो. त्याची ताकद स्नायूंमध्ये नसते, ती त्याच्या नियंत्रणात असते. शिस्त म्हणजे प्रेरणा नाही, शिस्त म्हणजे ओळख. प्रेरणा येते आणि जाते, पण शिस्त म्हणजे आपण कोण आहोत याची जाणीव. ही शिस्त 7 पायांवर उभी असते: श्वास, पचन, ऊर्जा, शरीर, मौन, सहनशक्ती आणि बंधुत्व. 1. श्वासावर प्रभुत्व. प्रतिक्रिया तुमच्या हातात. आपली ताकद स्नायूंमध्ये नसते, ती आपल्या नर्वस सिस्टीममध्ये असते. जेव्हा आपण जलद आणि उथळ श्वास घेतो तेव्हा मेंदूला धोका असल्याचा संकेत जातो. आपण चिडचिड करतो, घाईघाईने प्रतिक्रिया देतो, निर्णय चुकतो. पण जेव्हा श्वास लांब, खोल आणि नियंत्रित असतो, शरीर शांत होतं, मन स्थिर होतं. 1. दररोजची साधी सवय. 4 सेकंद श्वास आत घ्या, 6 ते 8 सेकंद हळूवार सोडा. काही दिवसांतच तुम्हाला जाणवेल प्रतिक्रिया बदलू लागल्या आहेत. कोणी चिथावलं तरी तुम्ही लगेच फुटत नाही. तुम्ही थांबता, विचार करता, मग बोलता. जो पुरुष स्वतःचा श्वास नियंत्रित करतो, तो स्वतःच्या प्रतिक्रिया नियंत्रित करतो. आणि ज्याच्या प्रतिक्रिया त्याच्या हातात असतात, त्याचं आयुष्यही त्याच्याच हातात असतं. 2. अग्नी जपा. पचन म्हणजे भावनिक स्थैर्य. आपल्या आयुर्वेदीय परंपरेत अग्नी म्हणजे पचनशक्ती. पचन कमजोर असेल तर मन स्थिर राहत नाही. कमजोर पचनाचे परिणाम: मूड स्विंग्स, डोकं जड वाटणं, आळस, शिस्तीत ढासळ. आपल्या ऋषींनी सांगितलेले साधे नियम आजही तितकेच प्रभावी आहेत. 1. ठरलेल्या वेळेला जेवा. 2. जेवताना स्क्रीन टाळा. 3. 80% पोट भरल्यावर थांबा. जेव्हा पचन मजबूत असतं तेव्हा मन स्वच्छ विचार करतं. भावना संतुलित राहतात, निर्णय ठाम होतात. मजबूत पचन म्हणजे मजबूत मन. मजबूत मन म्हणजे स्थिर पुरुष. 3. ऊर्जा जपा. अनियंत्रित इच्छा पुरुषाला कमकुवत करतात. अनियंत्रित इच्छा पुरुषाला अंदाज लावता येईल असा बनवतात. आणि जो अंदाज लावता येतो तो सहज हाताळला जातो. वाया गेलेली ऊर्जा म्हणजे कमजोरी. साठवलेली आणि योग्य दिशेला वळवलेली ऊर्जा म्हणजे उपस्थिती, प्रभाव आणि अधिकार. जेव्हा मनात उर्मी उसळतात तेव्हा लगेच उठून चालायला जा. थंड पाण्याने तोंड धुवा किंवा अंघोळ करा. नाकातून खोल श्वास घ्या. ती ऊर्जा व्यायामात किंवा कामात वळवा. ऊर्जा दाबून ठेवायची नसते, ती दिशा द्यायची असते. ज्याने स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवलं तो इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहत नाही. 4. मन नसेल तरी सराव करा. ओळखीवर आधारित शिस्त. आज मूड नाही, आज थकलोय, उद्या सुरू करतो. हे वाक्य कमकुवत मनाचे असतात. शिस्त प्रेरणेवर नाही, ओळखीवर चालते. तुम्ही स्वतःला कसं पाहता? दररोजचा शारीरिक सराव हॉर्मोन्स संतुलित ठेवतो, ताण सहन करण्याची क्षमता वाढवतो, मानसिक सहनशक्ती वाढवतो. शरीर मनाला शिकवतं, तू थकलास तरी पुढे जाऊ शकतोस. व्यायाम म्हणजे फक्त शरीर घडवणं नाही, तो स्वभाव घडवणं आहे. 5. मौन, तुमचं अदृश्य हत्यार. कमकुवत पुरुष लगेच प्रतिक्रिया देतात. ते प्रत्येक गोष्टीवर बोलतात, वाद घालतात. पण मजबूत पुरुष निरीक्षण करतात. जेव्हा कोणी तुम्हाला चिथावतं तेव्हा थांबा, श्वास घ्या. अपेक्षेपेक्षा हळू उत्तर द्या. शांत ऊर्जा अस्वस्थ लोकांना अस्थिर करते. मौन म्हणजे कमकुवतपणा नाही, मौन म्हणजे नियंत्रण. जेव्हा तुमचं बोलणं मोजकं असतं तेव्हा त्याची किंमत वाढते. 6. स्वेच्छेने कठीण गोष्टी स्वीकारा. थंड पाण्याने अंघोळ, कधीकधी उपवास, लवकर उठणं, रोजचा ठरलेला दिनक्रम. जेव्हा तुम्ही स्वतःला रोज थोडं अस्वस्थता निवडता तेव्हा आयुष्याचे मोठे धक्के तुम्हाला तोडू शकत नाहीत. सहनशक्ती जन्मजात नसते, ती सरावाने गयार होते. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता हे कठीण आहे पण मी करणारच, तेव्हा आत एक नवा आत्मविश्वास जन्म घेतो. 7. बंधुत्व. एकटेपणा शिस्त कमकुवत करतो. पूर्वीचे पुरुष एकत्र प्रशिक्षण घेत असत, एकमेकांना जबाबदार धरत असत. एकटेपणा शिस्त कमकुवत करतो. योग्य मित्रमंडळी शिस्त मजबूत करतात. तुमचे वर्तुळ तुमचे भविष्य ठरवते. ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता तुम्ही त्यांच्यासारखे बनता. शिस्तप्रिय, मेहनती, सकारात्मक लोक निवडा.
तुम्हाला वर खेचणाऱ्या लोकांसोबत राहा. कन्क्ल्युजन, आतून तयार होणारी ताकद. हे सेल्फ हेल्प नाही, ही रचना आहे. ही जीवनाची चौकट आहे. पुरुष तुटणं कठीण होतो जेव्हा त्याचा श्वास स्थिर असतो, त्याचं पचन मजबूत असतं, त्याच्या इच्छा नियंत्रणात असतात, त्याचं शरीर प्रशिक्षित असतं, त्याचं बोलणं मोजकं असतं, त्याचं वर्तुळ शिस्तप्रिय असतं. ताकद बाहेरून दिसत नाही, ती आतून उभी राहते. जग गोंधळलेलं असेल, लोक अस्थिर असतील, परिस्थिती बदलत राहील, पण जर तुम्ही स्थिर असाल तर जग तुमच्या भोवती बदललं तरी तुम्ही ढळणार नाही. शिस्त म्हणजे स्वतःशी केलेली प्रामाणिक प्रतिज्ञा, आणि जो पुरुष स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. 1. जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला तर हार्ट. 2. तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. 3. आजपासून किमान एक सवय सुरू करा. 4. मी तयार आहे असा कॉमेंट करा. धन्यवाद.